फाटलेल्या नोटांमुळे होणारा त्रास आता कायमचा संपणार आहे. कारण RBI आता भारतात प्लास्टिकच्या नोटा आणण्याच्या तयारीत आहे. होय, भारतीय रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा पॉलिमर नोट म्हणजेच प्लास्टिक चलन बाजारात आणण्याचा मोठा प्लॅन तयार करते. पण या प्लास्टिकच्या नोटा नेमक्या आणल्या का जातात सांगते रील शेवटपर्यंत पहा. तर देशातल्या ग्रामीण आणि निमशहरी भागात अजूनही मोठ्या प्रमाणावरती रोख व्यवहार होत आहेत. पण कागदी नोटा लवकर फाटतात, खराब होतात आणि पाण्यात भिजल्या तर वापरण्यायोग्यही राहत नाहीत. त्यामुळे RBIला दरवर्षी खराब नोटा गोळा करून नष्ट करण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करावे लागतात. RBIच्या वार्षिक अहवालानुसार फक्त 2024-25 या आर्थिक वर्षात नोटांच्या छपाईवरती तब्बल 6,372 कोटी रुपयांपेक्षाही जास्त खर्च झालाय. विशेष म्हणजे 2025 मध्ये जवळपास 23 अब्जांपेक्षा जास्त खराब नोटांची विल्हेवाट लावावी लागली. यामध्ये सर्वाधिक प्रमाण 500 रुपयांच्या नोटांचं होतं. याच पार्श्वभूमीवरती आता प्लास्टिकच्या नोटांचा पर्याय पुन्हा चर्चेत आला. कारण या नोटा कागदी नोटांपेक्षा खूप जास्त टिकाऊ असतात. त्या सहज फाटत नाहीत, पाण्यामुळे खराब होत नाहीत आणि त्यांचं आयुष्यही अनेक वर्ष जास्त असतं. RBIच्या मुंबई आणि पाटणा इथे झालेल्या बैठकीत या विषयावरती सविस्तर चर्चा झाली आणि आता देशातल्या ATM मशीन्सनाही प्लास्टिक नोटांसाठी अपडेट करण्याची तयारी सुरू करण्यात येणार असल्याचं सांगितलं जातं. विशेष म्हणजे भारतात हा प्रयोग नवीन नाही आहे. यापूर्वी 2012 मध्ये मनमोहन सिंग सरकारच्या काळात 10 रुपयांच्या प्लास्टिक नोटांची ट्रायल सुरू करण्यात आली होती. मात्र त्यावेळी ATM मशीन्स आणि तांत्रिक अडचणींमुळे हा प्रयोग यशस्वी ठरला नव्हता. पण आता तंत्रज्ञान बदलतंय आणि नवीन ATM या नोटा सहज ओळखूही शकतात असा दावा केला जातो. पण या सगळ्यांमुळे बनावट नोटा छापणं बंद होईल की हा त्रास आणखी वाढेल? काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच भन्नाट अपडेटसाठी लगेच फॉलो करा लगावपत्ती.